तर जळगावमधनं एक ब्रेकिंग न्यूज येते। एकनाथ खडसे नंतर रोहिणी खडसे भाजपमध्ये जाणार असं मोठं विधान रक्षा खडसे यांनी केलंय। काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी मी भाजपमध्ये जाणार हे स्पष्ट केलंय। त्यानंतर आता रक्षा खडसेंनी रोहिणी खडसे देखील भाजपत जाणार असल्याचे संकेत दिलेत। दरम्यान मी भाजपमध्ये जाणार नसून शरद पवार गटातच राहणार असल्याचं रोहिणी खडसे यांनी स्पष्ट केलंय। आज जरी नाथाभाऊ एनसीपी मध्ये जरी असले आणि पक्षाने मला जरी तिकीट दिलं किंवा नाही दिलं तरी मी भारतीय जनता पार्टी सोबतच काम करणार आहे। कारण की आज शेवटी त्या विचारांना घेऊन मी समाजामध्ये काम करते किंवा लोकांपर्यंत पोहोचते। तर साहजिक आहे आज रोहिणीताईंचं मत हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे। आज त्यांना काय वाटतं शेवटी तेच त्या संदर्भात सांगू शकतात। पण तरी आम्ही भविष्यामध्ये प्रयत्न करू की जास्तीत जास्त लोक भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन काम करतील। मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विचारधारेसोबतच कायम राहणार आहे। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, जयेंद्रराव पाटील साहेब असतील, सुप्रियाताई सुळे असतील यांच्यासोबतच ह्याच पक्षाच्या विचारधारेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच थांबणार आहे।